आपण ऐकत आहात द स्पेशल नीड्स चिल्ड्रन पॉडकास्ट विथ चित्रा अय्यर. चित्रा अय्यर ह्या 22 वर्षांच्या श्रवण अय्यरच्या आई आहेत. श्रवणला एपिलेप्सी, सेरेब्रल पॉल्सी आणि ऑटिझम आहे. त्या MFAच्या CEO आहेत. ही एक अशी संस्था आहे जी स्पेशल नीड्स कुटुंबांना आर्थिक नियोजन करून आपले व आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करत आहे. चित्रा या 20 वर्षांपूर्वी स्थापित फोरम फॉर ऑटिझम या पेरेंट सपोर्ट ग्रुपच्या विश्वस्तसुद्धा आहेत. इथे मांडलेले विचार त्यांच्या शेकडो पालकांशी आणि स्पेशल नीड्स व्यावसायिकांशी झालेल्या चर्चांचा सारांश आहेत. ह्या एक्सपर्ट स्पीक्स मालिकेत चित्राबरोबर आहेत सुनीता लेले, ज्या SNDTच्या काउन्सिलर, स्वतः एक स्पेशल नीड्स पालक आणि स्पेशल एज्युकेटरसुद्धा आहेत. त्या पुणे येथील साद सपोर्ट ऑल एबल डिफरंटली या संस्थेचे संस्थापिका आहेत. त्यांनी ऑटिझम एक बिकट वाट ते वही वाट हे पुस्तक लिहिलेले आहे. त्या FFAच्या रिसोर्स कमिटीच्या सदस्याही आहेत. आज त्या आपल्याला महाराष्ट्रात ऑटिझम असलेल्या मुलांच्या कुटुंबियांसह केलेल्या आपल्या कामाविषयी सांगणार आहेत. आणखीन स्पेशल नीड्स असलेल्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजनाच्या महत्त्वाबद्दल सुद्धा बोलणार आहेत. हाय सुनीता. हाय. हाय. आज तुम्हाला माझ्या पॉडकास्टवर बोलवून मला खूप आनंद होतोय. आपण एकमेकींना इतकी वर्ष ओळखतो आणि आज सर्व श्रोत्यांना तुमच्या स्टोरी आणि कार्याबद्दल ऐकायला मिळणार आहे. याबद्दल मला खूप आनंद होतोय. तर तुम्ही स्वतःचा अनुभव आणि तुम्ही कसं हे सगळं सुरू केलं हे प्लीज सांगणार का? तुमच्या लहानपणीपासून आत्तापर्यंत तुम्ही कसं सगळं केलं? सिद्धार्थ बद्दल पण आम्हाला ऐकायला खूप आवडेल. प्लीज जरा आधी हे सांगणार का? या शुअर. चित्रा, माझं लहानपण खूप इंटरेस्टिंग आणि वेगळं होतं. त्याचं कारण म्हणजे माझे वडील ना आर्मीमध्ये होते. आर्मी म्हणजे त्यांना गावोगावी खूप फिरायला जायला लागायचं. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी बिहारमध्ये राहिले, UP मध्ये राहिले, पंजाबमध्ये राहिले आणि ते अनुभव खूप वेगळे होते. महाराष्ट्रीयन असताना रांची रामगड सारखं, रामगड हा तर मी फक्त सिनेमात गावाचं नाव ऐकलं होतं, पण तिथे माझे वडील होते 71च्या वॉर नंतर. तिथे जे कैदी होते त्यांचे ते कमांडंट होते. तर लहानपणी अशा प्रकारचा अनुभव मला वाटतं खूप कमी लोकांना मिळाला असेल. नंतर मी पुढे कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये जायच्या आधी माझे वडील ना खूप डिसिप्लिन्ड होते. त्यामुळे मला शिस्त खूप लहानपणापासून लागली. आणि माझे वडील असं सांगायचे की 2 दिवसांनी तुला नाशिकला एक आर्मीचा कोर्स करायला जायचं आहे. मी 7वी 8वीत असेल आणि जायचं आहे. दॅट वॉज द स्टेटमेंट. आणि मग मी जायची. तर अनेक वेळेला माझ्या वतीने माझ्यासाठी निर्णय घेतले गेले, पण त्यातनं ना मला खूप डिसिप्लिन मिळालं आणि माझं लहानपण खूपच इंटरेस्टिंग झालं. मी कॉलेजमध्ये असताना मला NCC मध्ये वडिलांनी कंपल्सरी जॉईन करायला लावलं. त्याच्या आधी मी जेव्हा लहान होते तेव्हा माझे वडील जर तंबूत राहत असतील तर मला आजी आजोबांबरोबर त्यांनी ठेवलं. त्यामुळे ही जी फ्लेक्सिबिलिटी इन थिंकिंग आहे ना, जे नंतर मला स्पेशल एज्युकेशन मध्ये गरजेची आहे मुलांना शिकवताना वाटली, ती माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी योगाने आणली. की चल आता पुढच्या महिन्यात मी पठाणकोटला जाणार आहे, तिथे तंबू आहे, तिथे तंबूत राहता येणार नाही, तू आजी आजोबांकडे राहा. मग पुढच्या वर्षी तू आमच्याकडे येशील, ह्या वर्षी तू ह्या केंद्रीय विद्यालयामध्ये आहेस, पुढच्या वर्षी तू त्या केंद्रीय विद्यालयामध्ये आहेस. असं करत करत मी कॉलेजमध्ये SNDTला मुंबईला पोहोचले. मी SNDT मध्ये असताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू NCC जॉईन कर. माझा कल पण होता आर्मीकडे, म्हणून मी NCC जॉईन केलं. जास्तीत जास्त वेळ माझा हॉर्स रायडिंग, माउंटेनरिंग ह्याच्यात जायचा. कॉलेजमध्ये मी कमी असायची. फॉर्च्युनेटली अभ्यासात गती फार कमी नव्हती, त्यामुळे चांगल्या मार्कांनी पास होत गेले आणि त्यामुळे ग्रॅज्युएशन पण झालं आणि आवडीचे खेळ पण मला निवडता आले. हे सगळं झाल्यावर
ग्रॅज्युएशन झाल्यावर माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर खूप फरक पडला. मी एकदम जॉईंट फॅमिलीमध्ये येऊन पडले. खूप मोठी फॅमिली, सासरची लोक खूप होती आणि मग स्वयंपाक आणि हा सगळ्यात माझा वेळ जायला लागला. मला सुजय झाला आणि सुजय नंतर 5 वर्षांनी सिद्धार्थ झाला. जेव्हा सिद्धार्थ 1 वर्षाचा होता तेव्हा त्याला पहिल्यांदा कन्व्हर्जन आलं. आणि कन्व्हर्जन आल्यावर मी जेव्हा डॉक्टरांच्याकडे गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले, काही नाही ग, तुम्ही आजकालच्या मुली उगीचच काळजी करता. मी हे सगळं बोलतेय 30 वर्षापूर्वी. तर त्यावेळेला जरी वाटत होतं की काहीतरी वेगळं आहे, तरी पण ना थोडंसं डॉक्टर म्हणालेत की मग प्रश्न उलटा विचारायचा नाही, मोठ्यांनी सांगितलंय तर ऐकायचं, असं जरा जास्त वृत्ती होती. आताच्या जनरेशन इतके मी बोल्ड नव्हते, मी मुळू रडायची, मी एवढी कॉन्फिडंट नव्हते. तर मग डॉक्टरांच्याकडे मी गेल्यावर डॉक्टरांनी काळजी करू नको म्हटल्यावर सोडून दिलं. नंतरचे 3 वर्ष फार वाईट गेले. दर 15 दिवसांनी सिद्धार्थ ऍडमिट व्हायचा. कन्व्हर्जन्स इतके यायचे की त्याला हॉस्पिटलाइज करायला लागायचं. आणि मग हळूहळू मला जाणवलं की सिद्धार्थची डेव्हलपमेंट खूप हळूहळू होतीये. त्याला सगळंच शिकवलं आम्ही. बसायला शिकवलं, चालायला शिकवलं, जिना चढायला शिकवलं, नंतर चावायला शिकवायला लागलं. आधी त्याला आम्ही मिक्सीतनं जेवण द्यायचो. मी म्हटलं हे एकदा थांबवायला पाहिजे. म्हणून मग अगदी मारी ग्लुकोज बिस्किटचा चुरा, मग 1 घास, एका घासाचे 2 घास, बिस्किट खायला लागल्यावर मग पोळी चघळायला शिकवली. तिथपासून सिद्धार्थला आम्ही सॅलड पर्यंत खायला शिकवायला लागलो. हळूहळू असं झालं की सिद्धार्थला थेरपीजला घेऊन जायची किंवा मी त्याला एका शाळेत घेऊन जायची. तर तिथे सिद्धार्थचे जे मित्रमैत्रिणी होते, म्हणजे इतर चॅलेंजेस असलेली मुलं होती, त्यांच्या आईशी माझी मैत्री व्हायला लागली. आणि मग त्या आया मला म्हणायला लागल्या की अगं तू सिद्धार्थला शिकवतेस, तुझ्याकडे चाइल्ड डेव्हलपमेंटची डिग्री पण आहे, त्यामुळे तुला नॉर्मल चाइल्ड डेव्हलपमेंट काय हे माहितीये, किंवा तुला बेसिक नर्सरी ट्रेनिंग तुझं शिक्षण झालंय, तर तू सिद्धार्थला शिकवतेस त्याचप्रमाणे आमच्याही मुलांना शिकवशील का? कॉन्फिडन्स थोडा कमी होता, पण मला घरी नेहमीच माझ्या नवऱ्याने सपोर्ट केला. तो म्हणाला प्रयत्न तर कर. मग मी हळूहळू त्याही मुलांना शिकवायला लागले. अशीच 3-4 वर्ष गेली. ज्या वेळेला 5-6 मुलं माझ्याकडे शिकायला यायला लागली थेरपी म्हणून, सिद्धार्थचे मित्रमैत्रिणी, त्यावेळेला मी ठरवलं की हे काही योग्य नाही, आपण आता ह्याच्यात डिग्री घ्यायला पाहिजे. पुण्यात शक्य होतं, पुण्यात डिप्लोमा होता. पण मी होते 40 वर्षाची. मी ठरवलं की 40व्या वर्षी जर शिक्षण घ्यायचंच आहे तर मग डिप्लोमा घेण्यापेक्षा आपण डिग्री घेऊया. डिग्री पुण्याला नव्हती, स्पेशल एज्युकेशनची. मला मुंबईला SNDTला जाऊनच ते शिक्षण घेणं गरजेचं होतं. मोठा मुलगा सुजय तोपर्यंत 12वी झाला होता आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती. तो वयापेक्षा नेहमीच मॅच्युअर वागला. त्यांनी आणि माझ्या नवऱ्याने ठरवलं की आपण आईला ही संधी द्यायची आणि आईला आपण आता 40व्या वर्षी शिकतेय तर सपोर्ट करायचा. आणि मग माझी एक्सटेंडेड फॅमिली पण खूपच सपोर्टिव्ह आहे, माहेरचे, सासरचे, सगळ्यांनीच सपोर्ट केला. आणि मग मी मुंबईला ऍडमिशन घेतली. ज्या वेळेला मी मुंबईला ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या लेक्चरर्सनी मला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की 40 सीट्स आहेत आणि ऍप्लिकंट्स तर खूप आहेत, तर कशावरून तू 1 वर्ष पूर्ण करशील, जर तू मध्येच सोडून दिलंस तर काय? त्यावेळेला मला त्यांना कॉन्फिडन्स द्यायला लागला की मी आर्मी बॅकग्राऊंडची मुलगी आहे, मला डिसिप्लिन माहितीये, मला कीपिंग द वर्ड, मी एखादा शब्द दिला तर तो पाळणं मला आई वडिलांनी खूप शिकवलंय. तर मी जर ऍडमिशन घेतलीये तर निश्चित मी हा कोर्स पूर्ण करेन. मी त्यांना कॉन्फिडन्स दिल्यावर ऍडमिशन मिळाली आणि मग मी 1 वर्ष मुंबईला राहून मी दर वीकेंडला पुण्याला यायची, शनिवार रविवार, आणि सोमवार ते शुक्रवार मी हॉस्टेलवर राहून BEdची डिग्री घेतली. सगळ्यांनी सिद्धार्थला सांभाळलं, त्याच्याशिवाय हे शक्यच झालं नसतं, पण सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे मी साध्य करू शकले. जेव्हा मी परत आले त्यावेळेला मला 2-3 ऑप्शन्स होते. एक तर नोकरी करायची किंवा स्वतःचं स्पेशल स्कूल उघडायचं किंवा काहीतरी वेगळं करायचं.
त्यावेळेसच ना माझ्या बघण्यात एक जाहिरात आली, चित्रा. आणि ती जाहिरात अशी होती, "व्हेन वॉज द लास्ट टाइम यू डिड समथिंग फॉर द फर्स्ट टाइम?" आणि मग मी विचार केला, अरे आपण तर हे अनेक वेळा केलंय. माउंटेनरिंग केलं, जेव्हा केलं नाही जायचं. हॉर्स रायडिंग केलं, जेव्हा केलं नाही जायचं. 40व्या वर्षी डिग्री घेतली. चला आपण काहीतरी वेगळं करूया. तर त्यावेळेला अमेरिकामध्ये जे न्यूयॉर्कची राजधानी आहे, अल्बनी, तिकडच्या सुमनताई जोशी म्हणून आहेत, त्या पुण्याला आल्या होत्या. आणि त्या मला म्हणाल्या, की "सुनीता, भारत आत्ता जिथे आहे ना, तिथे अमेरिका 15-20 वर्षापूर्वी होतं. तर तू असं कर, तू काहीतरी वेगळं कर. तू पालकांना, पेरेंट्सना घेऊन काहीतरी सुरू करतेस का बघ." तर त्यांनी मला हा सल्ला दिला आणि तो मला अतिशय योग्य वाटला. कारण मी एका मतिमंद मुलाची आई होते. मला खूप मोठी जबाबदारी घेऊन मुलाकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना, ही काळजी होती. म्हणून मग मी जरा वेगळ्या वाटेने जायचं ठरवलं. मी असं केलं, की मी असे काही पेरेंट शोधले, अशा काही मुलांच्या आया शोधल्या, ज्या माझ्याबरोबर सहभागी होतील. आणि मग पहिल्यांदा मी 15 दिवस त्यांना स्पेशल एज्युकेशनचं थिअरीचं ट्रेनिंग दिलं. म्हणजे वर्तन व्यवस्थापन कसं करायचं, टास्क अनालिसिस म्हणजे काय, नंतर मुलांना शिकवायचं कसं, रिवॉर्ड्स, बक्षिसं कशी द्यायची. आणि ह्या ट्रेनिंग नंतर मी पुण्यामध्ये पहिलं होमस्कूल चालू केलं. होमस्कूलमध्ये आम्ही काय करायचो किंवा अजूनही जे मी ट्रेनिंग देते त्यामध्ये आम्ही काय करतो, तर पुस्तकी अभ्यास तर थोडाफार घेतोच, का नाही? कारण या मुलांना बुद्धी आहे, त्याचा आपण निश्चितच वापर केला पाहिजे. पण फक्त पुस्तकी अभ्यास न करता मुलं व्यावहारिक शिक्षण घेतील, असंही आम्ही बघतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा मुलांना 1, 2, 3, 4 असे 10 पर्यंत आकडे येता आले. तर उगीचच आम्ही त्यांना 100,000 पर्यंत शिकवायला जात नाही. त्याआधी आम्ही त्यांना ₹1 नोट, ₹2 नाणं, 5चं नाणं, ₹10 कॉइन हे ओळखायला शिकवतो आणि लगेच त्यांना त्याचं शॉपिंग करायला शिकवतो. हे बघ, तुला ₹5 मिळाले. तुला ₹5चं काय घ्यायचंय? चॉकलेट घ्यायचेत का चिप्स विकत घ्यायचेत? तर असं व्यवहारी शिक्षण सुरू केल्यामुळे मुलांना पण त्याच्यात खूप मजा यायला लागली. आणि मग ह्याच्यातूनच पुण्यात मग आम्ही बऱ्याच होमस्कूल्स चालू केल्या. दुसरं पैशाचं उदाहरण दिलं, तसंच भाज्यांचं उदाहरण. नुसतंच ताजं आणि शिळं शिकवायचं पेक्षा आम्ही त्यांना बाजारात घेऊन जायला लागलो, की वांगी कशी निवडायची, वांग्याला भोक नाहीये बघायचं, बटाटा हिरवा नाहीये ना, मग तो घ्यायचा. असं जे व्यावहारिक शिक्षण आहे, ते मी खूप द्यायची आणि अजूनही त्याच्यावरच माझा खूप भर आहे, की मुलांना उपयोगी शिक्षण कसं मिळेल. ज्यावेळेला मी इतर मुलांना शिकवत होते ना, त्याच वेळेस चित्रा, सिद्धार्थ पण माझ्या बरोबर असायचा. म्हणजे मी असं नाही केलं, की सिद्धार्थ एका ठिकाणी आहे, मी दुसरीकडे आहे, असं नाही. सिद्धार्थ माझ्याबरोबर सगळीकडे शिक्षणात सहभागी झाला. मी पेरेंट ट्रेनिंग घेत असले, तर तो माझ्याबरोबर 5-5, 6-6 तास माझ्याबरोबर ट्रेनिंग हॉलमध्ये बसायचा. स्वतःचा लेगो करायचा, पत्त्याचा बंगला करायचा. मला इथे काय सांगायचंय, की मी जर 6-6, 7-7 तास कुठे अडकलेली असेल, तर सिद्धार्थचे प्ले स्किल्स डेव्हलप व्हायला लागले आणि सिद्धार्थ स्वतंत्रपणे राहू लागला. सायकल चालवायला लागला, इस्त्री करू लागला, स्वयंपाक करू लागला. आणि हेच ट्रेनिंग मी पुढे माझ्या मुलांना देते. आणि जेव्हा मी आता आमचं रेसिडेन्शियल उभं करतो आहोत, त्याचा पाया पण हेच असणार आहे. दुसरं म्हणजे महत्वाचं सांगायचं म्हणजे माझ्या घरात सगळे खूप पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत. त्यामुळे सिद्धार्थ जेव्हा 18 वर्षाचा झाला, तेव्हा त्याचे समवयस्क स्कूटर चालवू लागले होते. मला वाईट वाटायचं, की माझा मुलगा कधीच चालवणार नाही. पण आम्ही त्याच्यासाठी गिअरची सायकल घेतली. माझ्या मोठ्या मुलाचं तोपर्यंत लग्न ठरलं होतं. आम्ही सिद्धार्थची डिसेबिलिटी मुळीच लपवली नाही. त्यामुळे माझ्या मुलाच्या सासरच्यांना सिद्धार्थ बद्दल पूर्णपणे माहिती होती. त्याचा आम्हाला अजूनही उपयोग होतो. आमच्या लक्षात आलं त्यावेळेला, की सिद्धार्थचं कधी लग्न होणार नाही किंवा त्याच्यासाठी कुठला उत्सव होणार नाही. मोठ्या मुलाच्या लग्नाच्या आधी मग आम्ही एक युक्ती केली. आम्ही विचार केला, आपण सिद्धार्थची मुंज करूया.
जेव्हा मी सिद्धार्थची मुंज केली तेव्हा त्यांनी छान मुंडावळ्या बांधल्या, हार घातला, सूट घातला आणि मी लोकांना सांगितलं होतं त्याच्या आवडीचा आहे राणा. त्यामुळे त्याला गिफ्ट पण घेण्याचा खूप आनंद झाला. हे करता करता साद या संस्थेची स्थापना केली. साद म्हणजे सपोर्ट ऑल एबल डिफरंटली, हा एक NGO आहे जो माझे मिस्टरांनी आणि मी मिळून स्थापन केलेला आहे. आणि आम्ही साद ही संस्था मुख्य ह्याचं स्थापन करण्याचं कारण होतं पेरेंट ट्रेनिंग, पालकांना ट्रेनिंग देणं आणि सरकारी पातळीवर काय काम करता येईल ह्याच्यासाठी पण एक NGO स्थापन करायला हवा होता. आणि आमचा एक महत्वाचा उद्देश होता की अशा प्रकारचं निवासी, अशा प्रकारचं रेसिडेन्शियल सेंटर उभं करायचं जे रेप्लिकेबल, म्हणजे त्याचे अनेक तसे हॉस्टेल्स उभे करता येतील जिथे आई वडील लांब राहून सुपरविजन करू शकतील आणि मुलं स्वतः इन्स्टिट्यूटमध्ये राहू शकतील. तर ह्या सगळ्या स्वप्नांना म्हणजे वास्तवात उभारण्यासाठी आम्हाला एक संस्था उभी करायला हवी होती आणि म्हणून आम्ही साद ही संस्था उभी केली. आता मी जेव्हा म्हणते की सरकारी पातळीवर न्याय मिळवण्यासाठी, त्याचं मी एक तुम्हाला उदाहरण सांगते की मी राहते पुण्यात. पुण्यामध्ये आमचे सख्खे शेजारी आहे चिंचवड पिंपरी महानगरपालिका. तर तिथे डिसेबिलिटीच्या सर्व मुलांना, कुठल्याही डिग्रीची डिसेबिलिटी असो आणि कुठल्याही आर्थिक पातळीचे असो, म्हणजे श्रीमंत गरीब मध्यमवर्गीय कुठलेही असो, अनेक वर्षापासून महिन्याला 2,000 रुपये आर्थिक सहाय्यता दिली जाते. अशाच प्रकारची मदत इतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन पण देतात, जसे सोलापूरमध्ये मिळते, नांदेडमध्ये मिळते. कुठे 800 रुपये देतात, कुठे 1,000 रुपये देतात, पण हे अजून पुण्यात होऊ शकलेलं नाहीये. तर त्यासाठी साद संस्था खूप प्रयत्न करते. मुलांना आर्थिक मदत ही खूपच लागणार आहे, कारण थेरपीज महाग आहेत. मुलांच्या साठी पैसे ठेवणं हे पालकांनी जरी किती लवकर नियोजन सुरू केलं तरी सरकारतर्फे मदत झाली तर ती गरजेचीच आहे. तर अशासाठी साद ही संस्था खूप काम करते. चित्रा, हे होतं माझं आतापर्यंत लहानपणापासूनच सद्यस्थितीतलं कामाचं स्वरूप. तुमची स्टोरी इतकी इन्स्पायरिंग आहे ना, मला नक्की माहित आहे की ह्याला ऐकून पालकांना ह्याचा खूप फायदा होणार आहे. तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सुनीता, तुमच्या मुलगा सिद्धार्थचा जन्म 30 वर्षापूर्वी झाला. तुम्ही स्वतः अनेक वर्ष महाराष्ट्रात शहरात व गावात जाऊन या मुलांना डिसेबिलिटी आहेत असल्या पालकांना शिक्षण देत आहात. गेल्या 30 वर्षात तुम्हाला काही बदल जाणवतो का? चित्रा, हो आणि नाही. आता हो म्हणजे कसा, तर खूप बदल झाला आहे, म्हणजे अवेअरनेस आलाय. पालकांना आपल्या मुलाचं वेगळेपण जाणवलं की डॉक्टरांच्याकडे जाऊन नक्कीच जोरात म्हणता येतं की आमच्या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण मग नाही म्हणजे कसं, तर जरी मुलाला प्रॉब्लेम आहे असं कळलं तरी सगळीकडे डायग्नोसिसची सोय नाहीये. तर डायग्नोसिससाठी डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन म्हणून त्यांना मुंबई पुण्याकडे धाव घ्यायलाच लागते. तर जिथे पुणे मुंबई 30 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी होतं, तिथे आता पुण्यातले महाराष्ट्रातली बाकीची शहरं आहेत असं मला वाटतं की डायग्नोसिससाठी कुठेतरी जायला लागतं, किंवा डायग्नोसिस झालं तर थेरपीज सर्व मिळत नाहीत, स्पेसिफिक थेरपीज मिळत नाहीत. तर त्याच्यासाठी मग त्यांना शहरात जायला लागतं असं मला तरी सध्या चित्र दिसतंय. तुम्हाला पालकांसाठी कुठला बदल झाला आहे असं जाणवते? मुख्यतः प्राथमिक स्वरूपात निदान होण्यासाठी आणि थेरपीसाठी सुद्धा छोट्या शहरात व शेणगावात सुविधा पोहोचल्या आहेत का? पालक नक्कीच जागरूक झाले आहेत, नक्कीच. म्हणजे ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे की पालक खूप एक्सेप्टन्स मोड मध्ये गेलेले आहेत आणि अनेक वेळेला तर सहकुटुंब येतात, आजी आजोबा येतात त्यांच्या बरोबर. म्हणजे जागरूक हे फक्त आई वडील नाही तर त्यांचं कुटुंब पण झालेलं आहे.
प्राथमिक निदान थोड्याफार प्रमाणात त्यांच्या छोट्या गावातनं किंवा छोट्या शहरातनं होतं, पण तज्ञ डॉक्टरांसाठी त्यांना मोठ्या शहरात यायला लागतं असं मला दिसतं. किंवा काही स्पेसिफिक डिसेबिलिटी असेल ना, तर म्हणजे जसं सेरेब्रल पॉल्सी आहे तर त्यांना सोयी मिळून जातात, किंवा डाऊन सिंड्रोम आहे तर त्यांना सोयी मिळून जातात. पण ऑटिझम निदान झालं तर सेन्सरी इंटिग्रेशन हे जे अत्यंत महत्वाचा थेरपीचा भाग आहे, याची सुविधा छोट्या गावातनं फार प्रमाणात नाहीये. किंवा माझ्याकडे अनेक रेट सिंड्रोम किंवा विल्सन्स डिझीजचे मुलं येतात, तर मग त्यासाठी छोट्या शहरात माहिती फारशी नाहीये आणि मग शहरात त्यांना येणं भाग पडतं. हो, अगदी खरं आहे की आधीही शहरात गेल्याशिवाय हे बरेचसे सुविधा सोयी काय मिळत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या कार्य खरंच लाख मोलाचे आहे. सुनीता, तुम्ही महाराष्ट्रात इंटिरियर्समध्ये छोट्या गावात व शहरात कार्यशाळा कार्यशाळा घेतायत. त्याचा फायदा शेकडो कुटुंबांना झालाय. सध्याच्या स्थितीत या पालकांना कोणत्या अडचणी येत आहेत? ट्रेनिंगसाठी मी जेव्हा जाते त्यावेळेला मी साधारण माझा असा एक प्रयत्न असतो की 1 महिना 2 महिन्याचा त्यांना होम प्रोग्राम द्यावा. कारण काय ना, चित्रा, ट्रेनिंग दिल्यावर खूप मोठा प्रोग्राम दिला तर ते खूप त्यांच्यावर ताण येतो की अरे बापरे, आताच आपण एवढं सगळं शिकलो, मग आपल्याला हे उपयोगात आणता येईल का? त्यामुळे खूप छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये मला जायला लागतं. तर ट्रेनिंग मी देतेच, त्यावेळेला त्यांना प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन्स त्यांना करून दाखवते, कसे शिकवायचं ते. बरोबरीने त्यांना 1-2 महिन्याचा प्रोग्राम पण देते. पण मग मला असं जाणवतं की त्यांना अडचण येते की मध्येच शंका विचारायची असेल तर काय? किंवा एक प्रोग्राम संपला तर प्रत्येक वेळेला त्यांना शहरात येणं किंवा पुण्याला माझ्यापर्यंत पोहोचणं हे आर्थिकदृष्ट्या जमत नाही. कधी-कधी जी मोठी मुलं आहेत त्यांना ठेवून येता येत नाही. तर ट्रेनिंगचा फायदा होतो, पण अडचणी ह्या आहेत. पण आता ना टेक्नॉलॉजीचा फायदा खूप गेल्या 2 वर्षात झालाय. म्हणजे कोरोनामुळे नाही, कोरोनाच्या आधीपासूनच स्मार्टफोन ज्या पालकांकडे आहेत, ते आणि मला असं दिसतं बरं का चित्रा, की फक्त बाबा लोकं नाही, आई पण टेक्नॉलॉजी सावी व्हायला लागल्यात. तर मी जेव्हा त्यांना म्हणते, की तुम्ही व्हिडिओज पाठवा, तर त्यावेळेला मला ते व्हिडिओज पाठवतात आता आणि मग मी परत त्यांना डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओज पाठवते. त्यामुळे खूप नकारात्मक चित्र मी म्हणणार नाही. शहराची मदत नक्कीच लागणार आहे या छोट्या गावातल्या पालकांना. पण स्मार्टफोन्स असल्यावर WhatsApp व्हिडिओ कॉल करणं, व्हिडिओज पाठवून त्याद्वारे मदत, असं मी खूप काम गेले 3-4 वर्ष करायला लागलीये आणि ते खूपच सॅटिस्फाईंग आहे. ॲब्सोल्युटली राईट सुनीता. आपल्या सर्वांना आता कसं लॉकडाऊनमध्ये आपण फोनद्वारे किंवा Zoomद्वारे कसं शिकू शकतो हे आपल्याला सर्वांना खूप महत्त्वपूर्ण आणि खूप फायदेशीर झालं आहे. आता मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. सरकारमार्फत पुरेशा सेवा पुरवल्या जातात का? म्युनिसिपालिटी किंवा ग्रामपंचायततर्फे सोयी सवलतीबद्दल काय? सोयी सवलतीची गुणवत्ता व परवडणारी आहे का? चित्रा, मला असं दिसतं की सरकारतर्फे पुरेशा सवलती जातात का पुरवल्याचं उत्तर असं आहे की अजूनही आपण डिसेबिलिटी म्हटलं की व्हीलचेअर, पांढरी काठी, चष्मा किंवा हिअरिंग एड इतकंच पटकन लक्षात येतं. पण या ज्या हिडन डिसेबिलिटीज आहेत ना, जसं ऑटिझम आहे किंवा मी रेट सिंड्रोम म्हटलं किंवा अजूनही अनेक आहेत, ह्याबद्दल पुरेशी माहिती नाहीये. आता मगाशी मी म्हटलं तसं काही म्युनिसिपालिटीज आर्थिक सहाय्य नक्कीच करतायत. पण आपल्याकडे एक म्युनिसिपालिटी करतेय त्याचा आदर्श घेऊन दुसरीकडे ते होणं किंवा सरकारनी स्टेट लेव्हलला सर्व लोकांना हे आदेश देणं, हे होत नसल्यामुळे स्थानिक पातळीवर जे काम करू शकतायत तिथेच मदत होतीये. आता पुण्यात होत नाहीये, मुंबईत होत नाहीये, पण नांदेडला होतीये. नांदेडला महिना 1000 देतात. सोलापूरला म्युनिसिपालिटी महिना 800 देते. PCMC
पुन्हा चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन 2,000 देत आहे, पण सगळेजण एकाच वेळेला देत नाहीयेत. हे चित्र मला त्रासदायक वाटतं. आता क्वालिटी बद्दल म्हणाल तर शिक्षण आपल्याकडे स्टँडर्डाइज नाहीये. त्यामुळे मी SNDT मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडले, त्याची गुणवत्ता मला अजूनही 20 वर्षापूर्वी मी डिग्री घेतली अजूनही पुरतीये. पण सगळ्याच लोकांना सारख्या प्रकारचं शिक्षण न मिळाल्यामुळे सर्व प्रकारचे शिक्षक आपल्यामध्ये आहेत. जसं 5 बोटं वेगळी आहेत तसे शिक्षकही 5 प्रकारचे आहेत. तर त्यामुळे गुणवत्ता आणि क्वालिटी ही पालकांना त्यांच्या त्यांच्या शहरात जशी मिळू शकेल अशीच आहे. आता मतिमंदत्व आणि ऑटिझम ह्याच्याबद्दल जर माहितीच नसेल तर मग त्यांना तिथे सोयी मिळत पण नाहीयेत, असं साधारण चित्र मला दिसतं. खरंच, ऍब्सोल्युटली राईट. चित्रा, मला आई आणि शिक्षक म्हणून तुला एक काय सांगावं असं वाटतं माहितीये का? एक्सेप्टन्स. मी जेव्हा म्हणते की हो एक्सेप्टन्स आला आहे, पण तो एक्सेप्टन्स रिफ्लेक्ट कुठे व्हायला पाहिजे माहितीये का? डिसेबिलिटी सर्टिफिकेट घेण्यापर्यंत. कारण मग तुम्हाला सरकारच्या सोयी सवलती मिळतील. कारण तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही गार्डियनशिप घेऊ शकता, तर मग तुम्ही पॉलिसीज घेऊ शकता आणि मग मुलांना त्याचे फायदे होतील. तर तू जो प्रश्न विचारलास की सरकारी सुविधा मिळाल्यात का, तर ते पालकांवर अवलंबून आहे. ते मिळवण्यासाठी पहिले एक्सेप्टन्स हा रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे डिसेबिलिटी सर्टिफिकेट घेण्यापासून. अगदी खरं आहे, कारण सरकारकडून कुठल्याही प्रकारचं आर्थिक मदत मिळणं आज खरंच कठीण आहे. आणखीन ते पुरेसरही नसतं. अगदी मिळालं तरी त्यामुळे पालकांनी आपलं आर्थिक नियोजन स्वतःच करणं खरंच गरजेचे आहे. आणखीन मला माहित आहे की तुम्ही त्याच्याबद्दल पालकांशी बोलतात. तर म्हणून मी आता पुढच्या प्रश्नाकडे वळते. नाही, तुम्ही अनेक पालकांना भविष्याचे नियोजन करण्याचा सल्ला देतात. तरुण पालकांना भविष्याचा विचार करण्यासाठी तुम्ही काय सल्ला देणार? आता थोडस जर लहान मुलं असतानापासूनच जर मी तुझ्याशी बोलले चित्रा, तर कसं आहे ना, मुलं जेव्हा लहान असतात आणि मुलांचे पालक माझ्याकडे येतात. कशासाठी येतात? की मुलाचा अभ्यास कसा घ्यायचा आहे, आम्हाला कळत नाहीये, शिकवा. तर जेव्हा मी असेसमेंट करते, जेव्हा मी माहिती विचारते, तेव्हा मला असं दिसतं की मुलाचे आई बाबा येतायत अभ्यास मुलाला कसा शिकवायचा हे विचारायला, पण मूल हाताने जेवत नसतं. फरसाण खातं म्हणतात, बिस्किट खातं म्हणतात, पोळी भाजी खातं का? नाही, आम्ही भरवतो. टॉयलेट ट्रेंड आहे का? नाही. खेळाशी खेळता येत आहे का? नाही. तर मग माझा सल्ला काय असतो सगळ्याच आई बाबांना, की मुलाचं वय लक्षात घ्या आणि वयाप्रमाणे जे नॉर्मल टप्पे आहेत इंडिपेंडन्सचे, की 2 वर्षाचं मूल खायला शिकतं ना, मग तुमचं 4 वर्षाचं झालंय, अजून शिकला नाहीये का? मग आपण अभ्यास शिकवू ना, पण बरोबरीने आधी हाताने खायला शिकवा. एकीकडे अभ्यास घ्या. तर असं माझा सल्ला असतो. क्रेयॉननी रंगवता येतं का? एका जागी बसून खेळाशी खेळतो का? हे खूप महत्वाचं आहे. मग मुलं जशी मोठी होत जातात ना, तसं आई-वडिलांनी अभ्यासाबरोबर घरातील कामं पण मुलांना शिकवावीत. म्हणजे स्वयंपाक करायला शिकवावा, खरेदी करायला गेले तर ते घेऊन जावं आणि शिकवावं, समारंभात योग्य वागणं शिकवावं, हेही खूप महत्वाचं आहे. आणि हे सर्व योग्य रीतीने जर शिकवत गेलो तर मग मुलांच्या बद्दल काळजी कमी होते. आता या कोरोनाच्या काळात आपल्याला काय कळलं, की सगळ्याच शाळा बंद पडल्या, थेरपीज बंद पडली. मग मुलांना दिवसभर कसं सांभाळायचं हे आई वडिलांच्या समोर एक यक्ष प्रश्न होता. तर हे जो आत्ता प्रश्न पडला काही पालकांना, तो 7शी कनेक्टेड पालकांना कमी पडला. कारण आम्ही पहिल्यापासूनच पालकांना मुलांबरोबर दिवसभर काम करायला शिकवत होतो. मग ह्या मुलांच्या आई वडिलांना अडचण नाही पडली. मग त्यांनी स्वयंपाकात मुलांची मदत घेणं चालू ठेवलं. दुसरी गोष्ट काय महत्वाची, की मुलांच्या वर्तनाबद्दल एक आई वडिलांना काळजी असते, की बिहेवियर, अयोग्य वर्तन मुलं करताना दिसतात. तर ज्या वेळेला आपण मुलांना दिवसभर कामात व्यस्त ठेवतो, मुलांना ऑक्युपाईड ठेवतो, खेळायला शिकवतो, घरातली कामं करायला शिकवतो, घरातील एक महत्वाचा सदस्य व्हायला शिकवतो, त्यावेळेला मग बिहेवियर प्रॉब्लेम्स कमी होताना दिसतात.
ज्या वेळेला पालक माझ्याकडे चित्रा बिहेवियर प्रॉब्लेमसाठी येतात, तेव्हा मी असं पाहिलंय की कुटुंब कुठलंही असेल, एकत्रित असेल, जॉईंट असेल किंवा न्यूक्लिअर असेल म्हणजे विभक्त असेल, तर दोन्ही प्रकारच्या कुटुंबांमध्ये मुलं गैरवर्तन करतात आणि त्याचं कारण जेव्हा मी बघते तेव्हा ती मला कारण असं दिसतात की कम्युनिकेशनचा मुलांना एक मेजर प्रॉब्लेम असतो. त्यांना संवाद साधता येत नाही. बोलणारी मुलं सुद्धा काय हवं, काय नको हे सांगू शकत नाहीत किंवा त्यांना नेमकं कसं वागावं हे कळत नाही आणि म्हणून मग ते त्यांना जसं वागता येतं ते तसं वागतात आणि त्याला आपण चुकीचं वर्तन मिसबिहेवियर म्हणतो. अनेक वेळेला मेडिकल कारणं पण असतात, पण चित्रा त्याच्यात मी जाणार नाही कारण मी शिक्षक आहे. पण मेडिकल कारणं असतात हेही मला दिसलेलं आहे. तर मुलं जर मिसबिहेवियर करतायत, तर ते गैरवर्तनचं कारण शोधून त्याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे. कारण तू मला प्रश्न विचारलास, की तरुण पालकांनी भविष्याचा विचार करायचा तर काय सल्ला द्यावा? तर तरुण पालकांनी लहान मुलं असताना मोठी झाल्यावर मुलांनी कसं वागायला हवं, तेच लहानपणापासून सुरू करायला पाहिजे. म्हणजे मग मोठेपणी त्यांना अडचणी येणार नाहीत. हे मला खूप प्रकर्षाने जाणवतं आणि शिक्षक म्हणून मी कायम हाच सल्ला देते. आणखीन एक महत्वाचं मी नेहमी पालकांना सांगते, ते म्हणजे आई-वडिलांचे आपापसातील संबंध. त्याचा पण मुलांच्या वर्तनाशी संबंध येतो. कारण जर आईवरच जबाबदारी पडली, वडील कमी जबाबदारी घेतायत किंवा त्यांना वेळेअभावी जमत नाहीये. इच्छा आहे, पण देता येत नाहीये वेळ आणि मग आईची चिडचिड होतीये. तर मुलाला व्यक्त करता येत नाही, पण घरातला ताण-तणाव नक्की कळत असतो. त्यामुळे घरामध्ये इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणजे आपापसातील संबंध कसे सकारात्मक आहेत हे बघणं फार गरजेचं आहे. कारण मुलांच्या वागण्यावर त्याचा परिणाम दिसेल. आणखीन एक मला आई म्हणून आणि शिक्षक म्हणून तरुण पालकांना नक्की सांगावंसं वाटतं, की मुलाला डिसेबिलिटी आहे की नाही, तर मूल हे मूल आधी आहे. तर जर आपल्याला मूल झालंय, तर आपण त्यांच्या पुढच्या शिक्षणाची किंवा मुलगी झाली असेल तर लग्नाची सोय करतोच ना. म्हणजे आर्थिक नियोजन आपण करतोच. मग डिसेबिलिटी असेल तर ते अधिक प्रकर्षाने आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे मूल हे आधी मूल आहे. तर मग त्याचं आधीपासूनच आपण आर्थिक नियोजन सुरू केलं, पैसे वाचवायला सुरुवात केली, तर ह्याचा पुढे खूप उपयोग होतो. आणखीन मला एक असं दिसतं, की आई-वडिलांनी एकत्रित निर्णय घ्यावा. म्हणजे बाबा जर पैशाची सोय करत असतील, इन्व्हेस्टमेंट्स करत असतील, तर मुलाच्या आईला त्याच्यात जर त्यांनी सहभागी केलं, त्याच्यात निर्णय घ्यायला किंवा चॉईस विचारला, योग्य-अयोग्य ठरवताना दोघांनी एकत्रित केलं, तर त्याचं खूपच फायदा आई-वडिलांना होईल. आणि मुलं मोठी झाल्यावर अचानक आपण सेव्हिंग केलं नाही, हा धक्का बसणार नाही. तर हे खूप महत्वाचं आहे, की सेव्हिंग्ज खूप लहानपणापासून मुलाच्या करायला सुरुवात करावी. डिसेबिलिटी, नो डिसेबिलिटी. पण त्याचा विचार करावा आणि आई-वडिलांनी एकत्रित निर्णय घ्यावा. आणि चित्रा तू पण एका सपोर्ट ग्रुपची ट्रस्टी आहेस. मी पण एका सपोर्ट ग्रुपची ट्रस्टी आहे. म्हणून मला असं खूप वाटतं, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांनी एकत्रित येऊन काम करावं. आपापल्या गावी सपोर्ट ग्रुप तयार करावा. म्हणजे संघटित होऊन काम करता येतं. हे तुम्ही खूप छान सांगितलं सुनीता, की संघटित राहून एकत्र येऊन काम केल्याने खूप फायदे होतात. आणखीन खूपसे प्रॉब्लेम सोपे होतात सोडवणं. तर आम्ही हे फोरम फॉर ऑटिझम आमचा जो ग्रुप आहे, त्याच्या थ्रू पण आम्ही हे बघितलं आहे, की एकत्र येऊन पालक एकमेकांना सपोर्ट करून खूपसे प्रॉब्लेम सोडवू शकतात. आणखीन थँक यू व्हेरी मच आमच्या या एक्सपर्ट सिरीज एपिसोडवर येऊन आम्हाला माहिती दिल्याबद्दल. हे खूपच छान होते आणि तुम्ही बरंच काही आम्हाला समजावलं, जे पालकांना हे ऐकून त्यांना ह्याचा नक्की फायदा होईल, असं मला तर नक्कीच वाटतंय. खूप आभार सुनीता. चित्रा, आज माझ्याशी इथे मला बोलवल्याबद्दल थँक यू. मला माझे विचार प्रगट करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही ऐकत होतात द स्पेशल नीड्स चिल्ड्रन पॉडकास्ट विथ चित्रा अय्यर, MFAच्या CEO आणि फोरम फॉर ऑटिझमच्या ट्रस्टी.
हा पॉडकास्ट आवडला असल्यास तुम्ही प्लीज रिव्ह्यू लिहा व सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा. आपल्याला कुठल्याही विशिष्ट विषयावर माहिती हवी असल्यास ते देखील आम्हाला कळवा. आपण आम्हाला chitra.iyer@myfinat.com वर ईमेल करू शकता किंवा 9833785892 वर कॉल करून संपर्क करू शकता.